नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यूके। पण मराठी माणूस सध्या यूके मध्ये नसून US मध्ये म्हणजेच अमेरिकेत आहे। शिकागो व्लॉग याच्या आधीचा तुम्ही बघितलाच असेल आणि आजचा आपला शिकागो मधला दुसरा दिवस आहे। आज आपण आलो आहोत मिलेनियम पार्कला, जिथे शिकागो मधलं सगळ्यात प्रसिद्ध क्लाउड गेट आहे। तर ते क्लाउड गेट काय ते थोड्याच वेळात तुम्ही बघाल। तोपर्यंत मिलेनियम पार्क मध्ये अशा प्रकारचे कारंजे त्यांनी लावलेले आहेत। त्या कारंजाचं वैशिष्ट्य जरा वेगळंच आहे, पण असो डाउनटाउन मध्ये आहे, तेच आम्ही दोघं बघायला आलेलो आहोत। चला तर ते कारंजे बघूया आणि त्यांचं वैशिष्ट्य बघूया। त्या कारंजाच्या मध्ये किंवा त्या वॉटरफॉलच्या मध्ये असे चेहरे तिथे आले, दिसलं म्हणजे LED डिस्प्ले आतमध्ये आणि तिथे चेहरा तुम्हाला दिसतो बघा। हे वैशिष्ट्य आहे काय तर तोंडातनं पाणी बाहेर येतं। त्या LED स्क्रीन मध्ये जो चेहरा आहे त्यांच्या तोंडातनं पाणी बाहेर येतं, बस इतकंच त्याचं कौतुक होतं। ही सगळी मंडळी ते बघायला जमली होती। आता आपण पुढे जातोय क्लाउड गेट बघायला। ते काय ते बघा, दिसलं थोडंसं दिसलं का तुम्हाला नक्की काय असेल ते क्लाउड गेट? हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे क्लाउड गेट, जे शिकागो डाउनटाउनला आहे। हे क्लाउड गेट शिकागो बीन म्हणून देखील प्रसिद्ध आहे। हे क्लाउड गेट म्हणजे ही बीन संपूर्णपणे स्टेनलेस स्टील पासून बनवली आहे। बघा रिफ्लेक्शन कसं दिसतंय, आकाशही दिसतंय, पूर्ण आजूबाजूच्या बिल्डिंग्सही दिसतायत। मस्त ठिकाणी हे बनवलेलं आहे। पण हे कोणी बनवलं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तर इंडियन बॉर्न ब्रिटिश आर्टिस्ट आहे अनिश कपूर नावाचा एक माणूस आहे, त्याने ही बीन बनवली आहे। 2004 ते 2006 मध्ये ही बीन बनवली, जे एक मस्त वैशिष्ट्य आहे शिकागो मधलं। इथे येऊन तुम्ही म्हणजे हे बघितलं नाही, फोटो काढला नाही तर काय तुम्ही शिकागो बघितलं नाही। आणि आम्ही ज्या हॉटेलला राहत होतो तिथनं अगदी 5 मिनिटावर चालत हे होतं। हे बघा दिसलो आम्ही, हे असं बीन बघायला आलोय, तुम्ही पण बघा। चला आपण आता बीनच्या मधून चालूया। इथे बीनच्या खाली माणसं उभी आहेत आणि त्यांच्या आकारावरनं तुम्हाला बीनचा आकार लक्षात आला असेल की किती मोठी आहे। मी तुम्हाला मगा म्हणालो ना, शिकागोला आलात आणि बीन समोर फोटोज नाही काढले मग काय अर्थ, म्हणून आहे आमचे काही फोटोज। मिलेनियम पार्क मध्ये म्हणजे क्लाउड गेटच्या इथे थोडंफार फिरून झाल्यानंतर, तिथं थोडं बसून झाल्यानंतर आम्ही निघालो तर आमच्या आवडीच्या ठिकाणी जायला, म्हणजे जेवायला। मग आता जेवायचं काय तर ऑब्व्हियसली प्रचंड भूक लागली असताना आम्ही इंडियन ऑप्शन शोधला, भूमी नावाचा, आणि तिथे जाऊन भरपेट खाल्लं आणि परत पुढच्या कामांसाठी निघालो। ते काय ते थोड्याच वेळात तुम्हाला कळणार आहे। Vegan ratatouille. Which order? Broccoli is cauliflower. आम्ही घेतलाय फुलकोबी आणि भात। ही बघा लिमो किती मोठी आहे, आमच्या हॉटेलच्या बाहेरच उभी होती। आणि आता आम्ही परत निघालो आहोत सबवेने प्रवास करायला, म्हणजे इथल्या रेल्वेने प्रवास करून आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघालोय। खूप चांगल्या ठिकाणी, गंमत आहे काहीतरी, तिथे निघालोय। चला कुठे जातोय बघा आता।
हे असं आहे अमेरिकेतलं ट्यूब स्टेशन, म्हणजे ट्रेन स्टेशन जे अंडरग्राऊंड आहे. लोकल ट्रेन्स धावतात तिथनं. तिथूनच आम्ही निघालोय स्पेशल करायला, काहीतरी स्पेशल बघायला. त्यासाठी बघत राहा. Yes. You know the rules. He knows. You know the rules. Doors closing. हे आम्ही पोहोचलोय. प्रचंड गर्दी आहे अशा ठिकाणी काहीतरी बघायला. आम्हाला अपेक्षा नव्हती की इथे इतकी गर्दी असेल, पण हो, गर्दी भयानक होती. आम्ही इथे आलो आहोत बेसबॉल बघायला. आणि गर्दी बघा, बेसबॉलची मॅच बघायला इतकी गर्दी होती. आम्ही खरंच विचार केला नव्हता इतकी गर्दी असेल, कारण मॅच स्पेशल होती. ते म्हणजे शिकागो कब्ज आणि वर्सेस न्यूयॉर्क मेट्स अशी मॅच होती. शिकागो वर्सेस न्यूयॉर्क. त्यामुळे शिकागोचे ऑब्व्हियसली सगळे लोक इथे आलेले. न्यूयॉर्कची पण पब्लिक होती. एकंदरीत धमाल आहे हे आम्हाला लक्षात आलं होतं. चला आता आपण आज जाऊया स्टेडियममध्ये. सोबत आमची मित्रमंडळी पण आहेत. चला. Oh, we got a nice view. Very nice view. Very good job. वेंकट, हो हो, दुसरा तिकडे उभा आहे ऑलरेडी. स्टेडियमचा माहोल कसा आहे ते तुम्ही बघितलंच. प्रचंड गोंधळ होता. बेसबॉल आधी मी लॅपटॉपवर म्हणजे कम्प्युटरवर, मोबाईलवर खूपदा खेळलो, इव्हन व्हिडिओ गेमवर पण खूपदा खेळलोय, पण प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच. बेसबॉलची मॅच बघून झाल्यानंतर आम्ही परत निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने. अजूनही गर्दी प्रचंड आहे बाहेर. बेसबॉलची मॅच बघताना मजा आली, पण शिकागो हारलं न्यूयॉर्क समोर. आम्ही ऑब्व्हियसली शिकागोला सपोर्ट करत होतो. बेसबॉलची मॅच बघून झाल्यानंतर हॉटेलला जाऊन आराम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत निघालो आहोत ते शिकागोमधलं नेव्ही पियर बघायला. आता तुम्ही कुठल्या शहरात गेलात तर तिथले काही फेमस स्पॉट्स असतात जे तुम्हाला बघायचेच असतात. म्हणजे तिथे जाऊन ते बघितले नाही तर काय फायदा शिकागो बीनसारखं. म्हणून आम्ही निघालो आहे नेव्ही पियर बघायला. चला. जाता जाता रस्त्यात इतक्या मोठमोठाल्या म्हणजे उंचच्या उंच इमारती लागत होत्या. शिकागोमधल्या इमारती तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच, किती मोठमोठाल्या आहेत. तशाच नेव्ही पियरला जाताना पण लागत होत्या. म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल असा पूर्ण वर करून करून बिल्डिंग्स बघाव्या लागत होत्या, इतक्या उंच होत्या. नेव्ही पियरला जाताना आम्ही एका गार्डनमधनं जात होतो. इतकं सुंदर गार्डन होतं ते, इतकं मेंटेन केलेलं होतं. त्यामुळे जातानाही छान वाटत होतं. वातावरण प्रसन्न होतं. झाडी, ऊन, आहा मस्त. आणि बघा असले देखावे, अशा सजावटी त्यांनी त्या गार्डनमध्ये केल्या होत्या, ज्या आम्ही हळूहळू बघत चाललो होतो. हे आपण आता पोहोचलोय शिकागोच्या नेव्ही पियरला. समोर तुम्ही जहाज बघू शकतात. किती साऱ्या क्रूज आहेत. गर्दीच गर्दी त्यांची नुसती. लक्षात आलं? हां, नेव्ही पियरला आपण बरोबर पोहोचलोय. हे ठिकाण लोकांच्या मनोरंजनासाठी,
इथे फायरवर्क्स, इव्हेंट्स, काय काय गेम्स वगैरे बरंच सुरू असतं आणि खूप साऱ्या बोटी पण आहेत, म्हणजे लोक मजा करायला देखील येतात. हे पियर मिशिगन लेकला लागूनच आहे, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, ज्याच्यात आम्ही बोट राईड केली होती. क्रूज राईड इथनं पण आहेत, पण इथनं वेगळ्या आहेत. जसं नेव्ही पियर बघायला आम्ही आमच्या हॉटेलपासून पायी निघालो होतो, पायी चालत आलो होतो, तसंच परत जायला निघालोय पायी. पण जाताना अशी छान छान दृश्य होती. नदी होती मध्ये, इकडे मिशिगन लेक होतं. आहा, सगळे दृश्य छान होते. एकंदरीत US दौरा आमचा कसा सुंदर चालू होता, आनंद होता. ही अशीच क्रूज राईड आम्ही केली होती, जे मी आधीच्या व्लॉगमध्ये दाखवलंय. याच सगळ्या बिल्डिंग्सच्या मधनं आम्ही फिरत होतो आणि या सगळ्या बिल्डिंगचा नाईट व्ह्यू. हाच रिव्हर साईड वॉक आहे पूर्ण. याच्या बाजूला खूप सारी रेस्टॉरंट्स देखील होती, म्हणजे मस्त नजाराही बघा आणि खा. पण बरंच चालून झाल्यानंतर लक्षात आलं की बास, आता आपण कॅब केली पाहिजे आणि आम्ही निघालो थेट कॅबने जायला. या बिल्डिंग्स तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये देखील बघितल्या आहे. आधीचा व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. रात्रीचा व्ह्यू फार सुरेख आहे या बिल्डिंग्सचा. नक्की 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 बघा आधीचा व्लॉग आपला. ते म्हणतात ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी भारतीयांची धाव भारतीय जेवणापर्यंत. मस्त आम्ही जेवण केलं भारतीय रेस्टॉरंटमध्ये आणि आता फ्लाईटने आम्ही निघालोय अमेरिकन एअरलाइन्सने न्यू जर्सीला जायला. न्यूयॉर्क बघायचं नाही का आपल्याला? चला तर मग न्यूयॉर्कला जाऊया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला न्यूयॉर्क बघायचं या पुढच्या भागात आपल्याला.